पहिल्या चेंडूवर मोठा धमाका, चेंडू सीमारेषा पार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, षटकार. या षटकाराने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना टीम बैलवडे खुर्द. बॉलर नेम नारायण यांचं स्वागत केलं या षटकाराने. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल येत असताना हो इथे चांगला बॉल पिक करत असताना चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये एक धाव. चला स्पीडअप घ्यायचं थोडस. नारायण गोलंदाजी ट्रॅक वरती P1 चं पहिलं षटक. आता थोडस स्पीडअप घ्या, अजून एक मॅच आहे. चांगला फटका खेळलाय, चेंडू अगदी चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये, एकच धाव. बॅटला ब्रश होऊन चेंडू अगदी जाग्यावरतीच राहिलाय. एक धाव आली आहे, सिंगल येत असताना 9 धावा. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त होते आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 9 या आकड्यावरती. बॉलर कोण आहे बघा ना. चला बॉलर नेम सांगायचंय. काय नाव? उदी. एक धाव आली. हा बॉल आलाय डॉट बॉल. सरस टेक डाऊन दी ग्राउंड, विकेटचं पतन.
एक धाव. चांगला बॉल. हा बॉल वाईट बॉल आलाय. लोअर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. षटकार. एकच धाव येईल. 19 धावा. चांगला फटका खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक दूर वरती राहतील. 4 धावा. एकोणतीस धावा. 29. ऑन साइडला बिग हिट केलाय. बॉल सीमा रेषा पार. षटकार. चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. चार धावा येत आहेत. षटकार आला. आता चौकार आला. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते. 39.
ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषा पार चौकार. पंचेचाळीस झालाय. बारा बॉल 28 धावांवरती खेळतोय तेजस पवार. ज्यांच्या माध्यमातून सर्व चषक सौजन्य करण्यात आले अर्थातच किसनजी सावंत साहेब हे ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. 46 झालाय. 47 धावांचं लक्ष असेल. 46 झालाय. 47 धावांचं लक्ष. लक्ष 47 धावांचं आहे. 47 धावांचा पाठला करायचा आहे टीम काळगाव संघाला. 47 धावा करायचे आहेत. सत्तेचाळीस धावांचं लक्ष आहे. चला स्पीडअप घ्या थोडंसं कारण याच्यानंतर आणखीन एक मॅच आहे. सलामीची जोडी अमित आणि महेश आणि गोलंदाज ट्रॅक वरती उमेश. पहिला बॉल पहिला बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. अवंतर धाव संख्येने खातं अकाउंट ओपन होत आहे. मिस्टेमिक स्ट्रोक. बॉल हवेत आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. तिथे मात्र एकच धाव.
मिस टाइम स्ट्रोक हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. चेंडू हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव मात्र घेतली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या जोरावर 3. हा सुटलेला झेल या मॅच मध्ये काय उपद्रव करेल. या मॅच मध्ये हा झेल काय स्थिती निर्माण करू शकतो हे येणारी वेळ आपल्याला सांगेल. झेल सोडलाय फलंदाज अमित. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पुल केलाय चेंडू. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दुसऱ्या माळ्यावर फेकलाय. दमदार सरपंच षटकार. अमित यांच्या बॅट मधून हा मोठा फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ स्ट्रोक. ज्या प्रकारे हा फटका खेळलाय अमित. अरे प्ले तुमच्या समोर. बैठक फटका खेळायचा प्रयत्न. टायमिंग झाला नाहीये. धाव घ्यायची होती परंतु आपल्या सहकार्याला नकार दिलाय. चांगलं कॉलिंग. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या स्थिरावते 9. 5वा चेंडू अक्षरशः ढगात मारला. ढगात लाइटिंग मारणारा हाय उत्तुंग अमित यांच्या बॅटमधून षटकार. 15 धावा. One to go. 15 runs on board. शेवटचा चेंडू. झेलची संधी असेल. हा झेल निर्णायक असेल. चेंडू हातातून निसटलाय. या सामन्यामध्ये या डावामध्ये काय करत असताना फलंदाज अगदी सातत्याने चुका करतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्याच चुका. चला प्लीज स्पीडअप करा. एक मॅच अद्याप बाकी आहे. 16 धावा धाव फलकावर. आता 18 चेंडू मध्ये विजयासाठी धावा करायची आहेत. टीम शिवगर्जना 11 काळगाव 31. संदेश पवार षटक क्रमांक 2. संदेश पवार यांचा पहिला चेंडू. फ्लिक ऑन द रेक्स डीप स्क्वेअर लेग. चेंडू पासून दूर. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा येईल. चौकार. महेश येळवे यांच्या बॅट मधून हा दर्जेदार फटका. अमित मस्कर आक्रमक पवित्रा धारण केलाय. झेल सोडल्यानंतर मात्र ही स्थिती तुम्हाला पाहायला मिळते. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल कारण तुम्ही त्यांचा झेल सोडलाय आणि त्याचा तुम्हाला फायदा घ्यावा लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची होते सांगता. डॉट बॉल. अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याची गरज होती आणि कुठेतरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. अद्याप 27 धावांची आवश्यकता विजयासाठी शिवगर्जना काळगाव. बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना अवघी 1 धाव प्राप्त होईल. आज शिवगर्जना 11 काळगावला धावांचा पाठलाग करायचा आहे तब्बल 47. सुरुवात चांगली झाली तर शेवट कसा होईल हे पाहायचंय कारण एका बाजूला टीम बेलजाई देवी स्पोर्ट्स बेलवडे खुर्द हे देखील फाईट करत असताना स्लॉक स्वीपचा फटका सरळ हातामध्ये मारलाय. डीप स्क्वेअर लेगला तैनात क्षेत्ररक्षक अमित मस्कर यांना परतावा लागेल. मोठा विकेटचं पतन. पहिला धक्का टीम शिवगर्जना 11 काळगाव.
14 चेंडू मध्ये 26 धावांची गरज या मॅच मध्ये. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. न्यू बॅटर दाखल झाले सिद्धेश दुधडे. 14 चेंडू 26 ची गरज. मॅच दोलायमान अवस्थेमध्ये. सिद्धेश दुधडे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हुक केलाय. लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव प्राप्त होईल. या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार केला तर तुम्हाला असे फटके अगदी समोरच्या दिशेने खेळावे लागतील, परंतु लॉंग लेगला एकच धाव प्राप्त होऊ शकते. टीमची धाव संख्या धाव फलकावर स्थिरावत असताना 22-13 मध्ये आता 25 ची गरज. 13 चेंडू मध्ये 25 करायचे आहेत. हा निर्णायक चेंडू असेल. एखादा मोठा फटका शिवगर्जना 11 काळगाव मॅच खुली होईल. तेरा चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. खोडून काढण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र चिकी सिंगल प्राप्त केली जाईल. 12 चेंडू मध्ये 12च्या धावगतीने 24 धावांची गरज. विजयासाठी टीम शिवगर्जना 11 काळगाव. चला प्लीज स्पीडअप करा. अजून एक मॅच बाकी आहे मित्रांनो. 12 चेंडू मध्ये आता करायच्या 24 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी दाखल झालेत. बैलवडे खुर्द सागर पवार. सागर पवार षटक क्रमांक 3 आणि समोर फलंदाज सिद्धेश दुधडे. डाऊन द लेग साइड सोडून दिलाय. वाईड बॉल खराब दिशा. एक अवांतर धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. आणि पहिला चेंडू अवांतर आल्यानंतर मात्र अगदी दिशा बदलली जाते. ओव्हर द विकेटने सज्ज होतील गोलंदाज सागर पवार. लेंथ बॉल पडल्यानंतर कट होतोय. अपील केले. अपील मध्ये उत्साह, परंतु पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाईल. प्रत्येक चेंडूवर या मॅचचं गणित बदललं जाईल. बदलने त्याचा वापर केलाय. टायमिंग झाला नाहीये. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना चुकी झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव अंगलट येऊ शकते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. मोठा धक्का. मोठ्या विकेटचा पतन. टीम शिवगर्जना 11 काळगाव. सिद्धेश धावबाद. बॅक टू द डगआउट. शंकर देसाई इन ॲट नंबर 4. या मॅच मध्ये अद्याप विजयासाठी धावांची गरज आहे 22 आणि या षटकामधील चेंडूंचा खेळ शेष आहे 4. 10 चेंडू आणि 22 ची मॅच. मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. 10 चेंडू 22. एखादा मोठा फटका टीम शिवगर्जना 11 काळगावला अगदी पुनरागमन करून देईल. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज सागर पवार चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये चुकी केली. पायावर टाकण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा केला जातोय. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 26 धावा. आज सलगचा दुसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय. खराब दिशा. 27 धावा धाव फलकावर. 10 चेंडू मध्ये करायचे आहेत 20 धावा.
प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जात आहे. दबाव आहे सागर पवार यांच्यावर, दबाव आहे शंकर देसाई यांच्यावर. दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. विजय हवा असेल तर दबाव झुगारावा लागेल. फुलर लेनचा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर जात असताना हा चेंडू अगदी चांगला कटर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु ऑनसाइडला सातत्याने फटके खेळण्याचा मनसुबा फलंदाज शंकर देसाई. हा देखील चेंडू फुलवर खोलवर प्रकारचा डॉट बॉलचा अगदी सांगता होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 27. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 4. 8 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 20 धावा. चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळावं लागेल. चेंडूच्या लाईन मध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल. फुटवर्क होत नाहीये, फुटवर्क करावं लागेल. मिस टाइम स्ट्रोक, फटका फासला. एसटी रक्षक चेंडू खाली, एसटीएनच्या मागे एसटी रक्षक उमेश पवार यांनी रिप्लाय झेल आणि फलंदाज शंकर देसाई पडतीला परतावं लागेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 27 ला 3. 1 टू गो. 7 चेंडू मध्ये 20 ची गरज. नवीन फलंदाज शिवगर्जना 11 काळगाव. फलंदाजाचं नाव सांगा. राम. 7 चेंडू 20 ची गरज. सात चेंडू मध्ये 20 ची गरज असताना स्वतःच्या गोलंदाजीवर इथे मात्र झेल टिपलाय. आणि काय घडलंय पहा, अगदी 10 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना आता सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू 20 धावांची गरज. काय गोलंदाजी केली सागर पवार यांनी मात्र या सामन्यामध्ये कलाटणी देणारी गोलंदाजी करत असताना झेल मात्र या मॅच मध्ये पुनरागमन करून दिले आपल्या टीमला. श्री बेलजाई देवी स्पोर्ट्स बेलवडे खुर्द. सहा चेंडू 20 ची गरज. गोलंदाज शुभम पवार. अंतिम षटकासाठी दाखल झालेत. 6 चेंडू मध्ये आता 20 करायचे आहेत. एका खेळाडूला आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारी पूर्वक खेळ करावा लागेल. पहिला चेंडू अगदी फुललेनचा हाताळला जातोय. 9 चेंडूचा इशारा. पहिला चेंडू भीमर. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. महेश येळवे ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकला आहेत बाबू. शुभम पवार. फ्रेडचा चेंडू गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आले. लॉंगॉनवरून चुकी गेले. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. या 2 धावेने टीमची धाव संख्या धाव फलकावर 2 ने पुढे जात असताना 30 धावा. अद्याप 17 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये 17 धावा करायच्यात विजयासाठी. टीम शिवगर्जना 11 काळगाव. 5 चेंडू 17 ची गरज. वॉट अ मॅच. 5 चेंडू मध्ये 17 करायचे आहेत आणि एका टीमला 5 चेंडू मध्ये 17 रोखायचे आहेत. एका बाजूला काळगाव, एका बाजूला बेलवडे खुर्द. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धाव प्राप्त होत नाहीये. डॉट बॉल. 4 चेंडू मध्ये आता 17. हा निर्णायक चेंडू असेल. गोलंदाज शुभम पवार. शुभम पवार चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये, या डावामध्ये अंतिम षटक.
लेंथ बॉल हवेत खेळलाय, जेलची संधी, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आले, चेंडू हातातून निसटलाय, 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. चेंडू अगदी संदेश पवार यांनी जेल सोडलाय की मॅच सोडले हे पाहिजे. 2 धावा प्राप्त झाल्या टीम शिवगर्जना 11 काळगाव. महेश येळवे आणि त्यांच्या बरोबरीने बाबू. 3 चेंडू 15ची गरज. एखादा मोठा फटका शिवगर्जना 11 काळगाव मॅच मध्ये येईल. महेश येळवे यांना तो कारनामा करावा लागेल, तो पराक्रम करावा लागेल. 3 चेंडू 15ची गरज. अकुट टप्पाचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, हवेत खेळलाय, फटका फसलाय, निर्जनस्थळी चेंडू, 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना धाव फलकावर धावा झाल्या 34. 2 चेंडू मध्ये आता 13ची गरज. एक योग्य चेंडू मॅच मध्ये बेलवडे खुर्द विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. टीम घोषटवाडी सज्ज राहा टॉस साठी. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे, कधी बदलू शकतो. 2-13. बॅक फुटला जाऊन पंच केलाय, लॉंग ऑन वेगाने आले चेंडूवर आणि चुकी केली. दोघांच्या मधून चेंडू मोये मोये फरार, चौकार. पहा अगदी प्रत्येकाने या चौकारानंतर मात्र डोक्याला हात लावला होता आणि अक्षय शेठ मात्र किती ऍक्टिव्ह आहेत पहा. लगेच ही क्षणचित्र दाखवली जात आहेत. हा स्लो मोशन मध्ये दाखवला जातोय. दोघांच्या मधून चेंडू 4 धावांसाठी गेलाय. एक चेंडू 9 धावांची गरज. शुभम पवार यांनी आपल्या संघाला मात्र हा सामना जिंकून दिलाय. शेवटच्या चेंडूवर गडी बाद केलाय. अभिनंदन टीम. श्री बेलजाई देवी स्पोर्ट्स बेलवडे. हार्डलक बॅडलक शिवगर्जना 11 काळगाव. टॉस साठी या श्री वाघजाई देवी घोषटवाडी, विपक्ष श्री बेलजाई देवी स्पोर्ट्स बेलवडे खुर्द. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य पुरस्कृत केलेला आहे किसन सावंत साहेब. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. या घोषटवाडी बेलवडे खुर्द टॉस साठी या. टीम घोषटवाडीचे कॅप्टन आणि टीम बेलवडे खुर्द कॅप्टन या टॉस साठी. तीन षटकांची लढत. चला प्लीज फास्ट खेळायचं आहे कारण अगदी अंधार होईल आणि जास्त वेळ झालाय मित्रांनो. टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय टीम बेलजाई देवी स्पोर्ट्स बेलवडे खुर्द. टॉस जिंकला निर्णय. फिल्डिंग लक्षात घ्या, 3 षटकांची मॅच. लवकर फिल्डिंग लावून घ्या घोषटवाडी. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तीन षटकांची लढत आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल. दुसरा सामना मात्र आपण पाहतोय. दोन्ही संघाने पहिला सामना जिंकलाय. ओम साई एमटीसी कॅमेरामॅनचं वर्क पहा. अगदी इमारतीमध्ये काम चालू आहे आणि आपल्या स्क्रीनवर ते काम दाखवलं जात आहे. कशी अगदी या इमारतीची बांधणी केली जाते पहा. अगदी ज्या प्रकारे हे कामगार मात्र काम करत असताना आणि अशा प्रकारे इमारत उभी राहते. सी फॉर क्लास आणि सी फॉर कॅमेरा वर्क. 81-82 अगदी किती दूर वरून या कॅमेऱ्याचं आपण प्रेक्षेपण पाहतोय. आणि लाईनअप मध्ये घोषटवाडी टीम फिल्डिंगला जात असताना
आणि गत सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलाय तेजस. आपल्याला पुरस्कृत केलं जाईल या मॅच नंतर. चला प्लीज बॅटर फलंदाज आपण त्वरित जा मैदानामध्ये. आणि दोन्ही टीमचा 12वा खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बेलवडे खुर्द आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बेलवडे खुर्द चला बॅटर त्वरित पाठवा मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. 3 षटकांची मॅच आहे. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर पिच एनफिल्डच्या वरून लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. फलंदाज उमेश यांच्या बॅट मधून मोठा धमाका षटकार. उमेश पवार आणि त्यांच्या साथीला तेजस पवार दोन आघाडीचे फलंदाज. आणि स्वागत केलंय भरत कुराडे यांचं या षटकाराने. बॅक टू द बॉलर. एक धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. सरळ अगदी स्वतःच्या फॉलोथ्रू चेंडू फील्ड केला जाईल. उमेश पवार यांनी मात्र या डावाची सुरुवात षटकाराने केली आहे. आणि दुसऱ्या बाजूला भरत कुराडे अनुभवी खेळाडू आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू हुक केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ताईना झेलची संधी असेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये विसावला जातोय. अप्रतिम झेल. पहिला धक्का टीम श्री बेलजाई देवी स्पोर्ट्स बेलवडे खुर्द. उमेश पवार बॅक टू द डगआउट. रोहन पवार वन डाऊन साठी मैदानामध्ये दाखल होत असताना एक अत्यंत महत्वाची मॅच दुसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय. सरपंच चषक 2025 चा तिसरं पर्व आणि याचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. भरत कुराडे यांनी या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन केलंय. आणि गुड अगदी चांगलं क्रिकेट. बॅक टू द बॉलर. धाव प्राप्त होणार नाहीये. एक निश्चितच या मॅच मध्ये भरत कुराडे यांची भूमिका महत्वाची असेल. कारण आज राजेश कुराडे नाही आहेत आणि त्यामुळे या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर भरत कुराडे सचिन यांना चांगला खेळ करावा लागेल. संपूर्ण टीमला साथ द्यावी लागेल आणि साथ ही गरजेची आहे. टीम घोषटवाडी. हाफ ट्रॅकर चेंडू फटका फासलाय. चेंडू हवेत अगदी या निर्जनस्थळी चेंडू पडलाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव अंगलट येऊ शकते. फेकी खराब दिशेला केली आणि जिथे मात्र एक धाव होती तिथे 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. तेजस पवार रोहन पवार या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 8 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक प्रगतीपथावर असताना बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला लॉंग ऑन आहे. स्क्वेअर लेग अगदी सीमारेषा लगत तैनात केलाय.
वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक अवांतर धाव सोडली जाईल टीमच्या टोटलमध्ये. एक टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर अतिरिक्त धावेने 9 धावा. एक गडी बाद. टीम बेलजाई देवी स्पोर्ट्स बेलवडे खुर्द. पावलं चुकली आहे आणि निश्चितच डेड बॉलचा इशारा केला जातोय. डॉट बॉल. डेड बॉल. 1 to go. शेवटचा चेंडू खोलवर प्रकारचा खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी तारांबळ यष्टीरक्षकाची धाव प्राप्त होत नाहीये. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक षटकार जरूर आला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर मात्र अवघ्या 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाखेर 9-1 टीम बेलवडे खुर्द. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, अगदी अंधार होईल. 3 षटकांची लढत आहे. घोषटवाडी मित्र टीम आपल्याला दुसऱ्या डावात फलंदाजी करायची आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. लक्षात घ्या, जेवढा वेळ तुम्ही घ्याल दुसऱ्या डावामध्ये अंधार होऊ शकतो. मेस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. यष्टीरक्षक अगदी चेंडू खाली, चेंडू हातातून निसटलाय. नाराज आहेत स्वतःवर. अगदी त्यांना देखील विश्वास बसत नाहीये की हा चेंडू हातातून निसटू शकतो. बॉलर नेम सचिन. आज घोषटवाडी संघ आज राजेश कुराडे यांच्याशिवाय थोडीशी कुमकुवत जाणवते. आत्मविश्वासपूर्ण खेळ करावा लागेल. स्लॉक स्वीपचा फटका सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने अगदी चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषा पार फेकून दिलाय आणि पहा प्रेक्षकांनी गुडक्याच टिपलेला आहे. त्या प्रेक्षकाचं देखील कौतुक. असे प्रेक्षक आपल्याला पाहिजेत. अगदी सीमारेषा बाहेर मॅचचा आनंद घेत असताना अगदी झेल टिपलाय. हा रिप्ले पहा, अगदी बसून झेल टिपलाय, म्हणजे त्याच्याकडे देखील क्षमता आहे. हा रिप्ले पहा. ओमसाई MTC या चॅनलवर तुमचा व्हिडिओ मिळेल. प्रेक्षक राजा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. त्या प्रेक्षकाला विनंती असेल, ओमसाई MTC युट्यूब वरती जा, सर्च करा आणि या झेलचा तुम्हाला व्हिडिओ प्राप्त होईल. स्क्रीनशॉट काढा, स्टेटसला ठेवा. एक क्रिकेट आहे, एका जेलने देखील तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. टीमची धावसंख्या धावफलकावर 15. हाफ ट्रॅकर चेंडू बॅटची कडा. एक धाव मात्र प्राप्त होईल. घोषांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावर. एक गडी बाद. टीम बेलवडे खुर्द प्रथमतः फलंदाजी करत असताना या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये. शॉर्टआर्म चॅक डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. एका धावीचा प्रयत्न केला, दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी खराब आणि अगदी पाय घसरलाय. पहा मित्रांनो, दुखापत होईल असं कोणतंही काम करू नका. 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज ज्या प्रकारे रोहन पवार आज ध्रुव म्हात्रे देखील आमच्या सोबत जोडलेले आहेत. 81-82 ओमसाई MTC टीम. 1 to go. शेवटचा चेंडू इन टू द स्लॉट आणि अगदी प्लॉटच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केला भरत कुराडे यांनी. 4 धावा वाचवल्यात काही आता तपासलं जाईल, परंतु काय प्रयत्न केलेत. चांगला प्रयत्न. येस, अगदी ओमसाई MTC टेक्निकल टीम आता मात्र इन ऍक्शन पाहायला मिळेल. फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण पहा. भरत कुराडे का मला या संघाचा महत्वाचा खेळाडू समजलं जातं आणि निश्चितच इथे मात्र धावा वाचवल्यात का हे तपासलं जात आहे.
चेंडू हवेत होता, झेप घेतली आणि झेप घेत असताना चेंडू अगदी आतमध्ये ढकललाय का हे तिसऱ्या पंचांना पाहिजे. टेक्निकल टीम तर मात्र पूर्णपणे होमसाई एमटीसी. चेंडू हवेमध्ये होता, झेप मात्र योग्य वेळेला घेतली का हे तपासण्याचं काम तिसऱ्या पंचांचं. आणि या निश्चितच 4 धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग, टाळ्या वाजतायत भरत गुराडे यांच्यासाठी. चांगला कामगिरी, चांगलं प्रदर्शन. पंच केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, 2 धावा रोखू शकणार नाहीये. इथे धडक झाले, तिसरीचा प्रयत्न करण्याचा मानस अगदी हो नाही मध्ये 2च धावेवर समाधान मानलंय. खराब कॉलिंग. जिथे मात्र 3 धावा होऊ शकल्या असत्या, अतिरिक्त 2 धावांवर समाधान मानावं लागेल. अंतिम षटक घेऊन दाखल झालेत आकाश. लेंथ बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना अगदी चेंडू हातातून निसटला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे. अगदी छोटा क्षेत्ररक्षक आहे, परंतु प्रयत्न पहा अप्रतिम केलेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 24. अशा चुका टाळाव्या लागतील टीम घोषटवाडीला, कारण एका बाजूला टीम बेलवडे खुर्द देखील एक चांगला संघ आहे. पंच केलाय, गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एका धावेसाठी घोषांकी क्षेत्रामध्ये डी झोन. एक सिंगल धावेने टीमची धावसंख्या 25 रन्स ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षण ही मात्र कुठेतरी खराब कामगिरी राहिली टीम घोषटवाडी. त्या चुका सुधाराव्या लागतील, कारण दुसऱ्या डाव्यामध्ये तुम्हाला फलंदाजी करत असताना धावांचा पाठलाग करायचा आहे. 25 धावा, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातील अखेरचं षटक. गोलंदाज आकाश. खोदून काढण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आहे आणि धाव मात्र प्राप्त होत नाहीये. एसटी रक्षक पहा अगदी चपळतेचा चिता आहे. डॉट बॉल. गोलंदाज आकाश. 2 चेंडू मध्ये आता किती धावा बनवल्या जातील? यासाठी दुरुस्ती केली जाते. शेवटचा चेंडू असेल, यासाठी 12वा खेळाडू असणं खूप महत्वाचं असतं, परंतु शेवटचा चेंडू असेल. 25 धावा धाव फलकावर. 2.5 चेंडूंचा केस झालाय. गोलंदाज आकाश 5 धावा खर्च केल्यात अवघ्या. वन टू गो. ला 1. शेवटचा चेंडू शेष. शॉट आर्म जॅक मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी पडले परंतु चेंडूला सोडला नाही. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील. धावबाद, एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने पहिल्या डावा अखेर श्री बेलसाई देवी स्पोर्ट्स बेलवडे खुर्द 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. श्री वाघजाई देवी घोषटवाडी 27 रन्स टू विन. आयोजन कमिटी चेंडू द्या. सत्तावीस धावांचं लक्ष टीम घोषटवाडी. चला फिल्डिंग लावून घ्या बेलवडे खुर्द. जास्त वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो.
बेलवडी खुर्द फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, अंधार होतोय. 27 धावांचं लक्ष. आघाडीचे फलंदाज भरत कुराडे आणि त्यांच्या साथीला आकाश बुड. शेवटचा डाव चालू आहे आणि आपले अमोलदादा कुंभार यांचं देखील आगमन झाले. वेलकम. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक कटिंग आणि मॅच मजा येईल. आता 27 धावांचं लक्ष. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. एका हातामध्ये मोबाईल, एका हातामध्ये कॅमेरा, ही क्वालिटी आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा केला जातोय. अवंत चेंडूने मात्र सुरुवात झाली आणि गोलंदाजी करणारी टीम रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. वाईट चेंडूसाठी हा रिव्ह्यू घेतलाय आणि वाईट चेंडू आहे की नाही तिसऱ्या पंचांना पाहायचंय. सामना मात्र दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. तिसरे पंच शहानिशा करत असताना हा चेंडू अगदी कुठे पिच झालाय, फलंदाज किती शफल झालाय हे मात्र तपासायचं आहे. आणि ज्या प्रकारे हा शरीरापासून दूर टाकलेला चेंडू आणि हा मात्र ऑन फील्ड अंपायरचा निर्णय योग्य आहे. रिव्ह्यू गमावलाय. व्हाईट बॉल. अवांतर धावेने मात्र धावांचं श्री गणेश होत असताना टीम गोषटवाडी पंच केलाय. एनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू अगदी डीप पॉइंटला खेळत असताना एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव मात्र जोडली जाईल. भरत कुराडे यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धाव संख्या धाव फलकावर 2. लोवर फुलटो चेंडू, जबरदस्त फटका. भरत कुराडे यांच्या बॅट मधून सरपंच षटकार. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि या चेंडूला मात्र ज्या प्रकारे प्रहार केलाय, व्हॉट अ स्ट्रोक. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. सज्ज होते या चेंडूसाठी भरत कुराडे. मी निश्चितच पहिल्या डावात देखील उल्लेख केला की भरत कुराडे यांचा खेळ निर्णायक असेल या मॅच मध्ये. कारण जर ही मॅच जिंकायची असेल तर भरत कुराडे आणि आकाश बुड यांना मात्र उभं राहावं लागेल खेळपट्टीवर. आठ धावा धाव फलकावर. 16 चेंडू मध्ये आता 19 करायचे आहेत. मॅच जिंकायची असेल तर भरत कुराडे यांना शेवटपर्यंत खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूला बेलवडे खुर्द पुनरागमन करतील का हा प्रश्नचिन्ह आहे. उमेश पवार यांचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. चायनीज कट. एक धाव प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या जोरावर 9 रन्स ऑन बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. कमी गतीने टाकलेला चेंडू. भरत कुराडे मोठी विकेट प्राप्त होऊ शकते. चेंडू हातामध्ये विसवतोय. उमेश पवार यांनी स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपलाय आणि मोठ्या विकेटचं पतन.
फलंदाज भरत कुराडे बॅक टू द डगआउट. हिमांशु नवसरे क्रमांक 3 वर दाखल झालेत. ज्या प्रकारे या पहिल्या षटकामध्ये गडी बाद केला उमेश पवार यांनी, कुठेतरी आशा पल्लवी झाल्या असतील टीम बेलवडे खुर्द. आणि दुसऱ्या बाजूला टीम घोषटवाडी या संघाला चांगला खेळ करावा लागेल. लक्ष जरूर छोटा आहे परंतु कठीण करावं लागेल बेलवडे खुर्द या संघासाठी. संघ देखील आता मात्र लढत चांगली देईल, चांगली फाईट पाहायला मिळेल या शेवटच्या सामन्यामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्लेड ऑन झालेत. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय उमेश पवार यांनी. हिमांशु नवसरे गोल्डन डकचा शिकार, शून्यावर त्रिफळा बाद काठी काढले आणि मोठ्या विकेटचं पतन. बाय वन गेट वन फ्री असं म्हटलं जातं आणि एका बरोबर दुसरी विकेट देखील मिळवली. हॅट्रिकच्या उंबरट्यावर उमेश पवार. सरपंच चषक 2025 मधील पहिली विकेट हॅट्रिक होईल का? उमेश पवार यांच्या नावे हा विक्रम नोंद केला जाईल का हे ठरवणारा हा चेंडू. आणि पहिल्या षटकामध्ये पहा ज्या प्रकारे दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर मात्र उमेश पवार यांनी चांगलं पुनरागमन केलंय. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. तुमचं पुनरागमन हे खूप महत्वाचं असतं. 2 डाऊन साठी दाखल झालेत फलंदाज सचिन कुराडे. पहिल्या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 5. 1 टू गो. सचिन कुराडे आणि आकाश बुड या दोन्ही फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. 13 चेंडू मध्ये आता 18 धावांची आवश्यकता आहे. चला प्लीज स्पीडअप करा टीम बेलवडे, विनंती असेल. आणि टीम घोषटवाडी जर आपला बॅटर लवकर जात नसेल तर तुम्हालाच अंधार होईल. नंतर बोलू नका की अंधार झाला. त्यामुळे आपला बॅटर त्वरित सज्ज ठेवा आणि नेक्स्ट बॅटर कोण असेल ते देखील आधीच ठरवा, म्हणजे वेळ जाणार नाहीये. 13 चेंडू 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये टीम घोषटवाडी. मांडटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज आल्यानंतर मात्र आता बदल अपेक्षित आहे. 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन आणि डीपला मिड विकेट तैनात केलाय. बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये. गोलंदाज उमेश पवार 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू डाऊन द लेग साइड, खराब चेंडू, व्हाईट बॉल. आधीच्या 2 चेंडूवर तुम्ही 2 गडी बाद करता त्यानंतर मात्र अशी चुकी कुठेतरी अपेक्षित नसेल. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले 10 धावा. 13 चेंडू मध्ये आता 17 करायचे आहेत. 3 षटकार टीम घोषटवाडी मॅच जिंकू शकते परंतु तेवढं सोपं नसेल. ऑन साइडला चेंडूला वळवला, एक चिकी सिंगल प्राप्त केली जाईल. सचिन कुराडे यांचं खातं उघडलं जात आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होत असताना आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 16 धावा. टीम घोषटवाडी या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 12 चेंडूंचा खेळ शेष. चला प्लीज मॅचला गती द्या, जास्त वेळ घेऊ नका. ज्या प्रकारे या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. 12 चेंडू मध्ये जर 16 करायचे असतील तर मात्र 8 धावांची धावगती आवश्यक आहे. या 8 धावांच्या धावगतीने विजय प्राप्त केला जाईल. गोलंदाज षटक क्रमांक 2 सागर पवार. षटक क्रमांक 2 साठी आले सागर पवार. समोर सचिन कोराडे, त्यांच्या साथीला आकाश बुड. आकाश बुड यांनी एकही चेंडू खेळला नाहीये. चला प्लीज टीम बेलवडे खुर्द मित्रांनो, जास्त वेळ घेत आहे. चला खिलाडूवरती दाखवा, अंधार होतोय.
पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, डीपला क्षेत्ररक्षक आहे तैनात. अगदी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केलं, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील घेत असताना 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात सागर पवार यांच्या या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर 2 आल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. 11 मध्ये आता 14 धावांची आवश्यकता. बॅटची कडा, यष्टीरक्षक, वॉट अ कॅच, अप्रतिम, लाजवाब. उमेश पवार यांनी यष्टांच्या मागे हा झेल टिपलाय की मॅच पकडली आहे. हे येणारी वेळ सांगेल, परंतु सचिन पवार ज्या विकेटची गरज होती टीम बेलवडे खुर्द या संघाला, ती विकेट मात्र प्राप्त केली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. पहा काय कॅच पकडलाय उमेश पवार यष्टांच्या मागे. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द इनिंग. टीमची धावसंख्या धावफलकावर 13ला 3. नवीन फलंदाज कुणाल कुराडे, सोन्या म्हणून सगळे त्याला ओळखतात. आता सोन्याला फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी सोन्यासारखी. आज मिस्टर पेटीपीएल राजेश कुराडे टीम मध्ये नाहीयेत. त्याचा फायदा टीम बेलवडे खुर्द घेईल का, अथवा घोषटवाडी संघ आपल्या महत्वाच्या खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ करेल का हे पाहायचंय. परंतु मॅच संपली नाहीये. या मॅच मध्ये समीकरण आहे 10 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. तुमच्या संघामध्ये किती मोठे खेळाडू आहेत हे महत्वाचं नसतं, जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंनी तुम्हाला खेळ करावा लागतो. आणि आज तसाच खेळ जम्मू काश्मीरने केलाय, मुंबईला पराभूत केलाय रणजी ट्रॉफी मध्ये. हे क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. कुटप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, डॉट चेंडूचा होतोय सांगता बेलवडे खुर्द मॅच सोडायला तयार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला घोषटवाडी संघ संकटात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 13. या मॅच मध्ये समीकरण अगदी जवळ येऊन ठेपलंय. मॅच रंगतदार होईल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज सागर पवार, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागले यष्टांच्या मागे. घोषंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 14 धावा धावफलकावर, 14 रन्स ऑन बोर्ड. 8 चेंडू मध्ये आता 13 करायचे आहेत. या मॅच मध्ये विजयासाठी एक मोठा फटका, मॅच खुली होईल. या मॅच मध्ये कोण जिंकेल, एका बाजूला बेलवडे खुर्द, दुसऱ्या बाजूला टीम घोषटवाडी. एका बाजूला सागर पवार आणि दुसऱ्या बाजूला कुणाल कुराडे. शॉट आर्म जॅक, डीपला क्षेत्ररक्षक आहे, दूर राहतील. अगदी वेगाने चेंडूवर गेले, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, फेकी खराब. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय. टीमची धावसंख्या 16. 7 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. विजय हा शौर्याचा अलंकार आहे, तो मागून मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला अतोनात कष्ट करावे लागतात. स्वप्न मोफतच असतात, त्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला बरीच किंमत मोजावी लागते. इथे कोण आपलं स्वप्न पूर्ण करेल, बेलवडे की घोषटवाडी. 11 धावांची आवश्यकता असताना लोअर फुलटॉस चेंडू लॉंग ऑफला खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षण चांगलं करत असताना तेजस. एका धावेचा प्रयत्न झालाय, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. सुशांत होते लॉंग ऑफला, 2 धावा वाचवल्यात. आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 18. 6 चेंडू मध्ये करायच्या आहेत विजयासाठी 9 धावा. 6 चेंडू मध्ये आता 9 धावांची आवश्यकता. अंतिम षटक कोणत्या खेळाडूला सोपवला जाईल, कोणावर विश्वास दाखवला जाईल. अंतिम षटकासाठी विश्वास दाखवलाय कर्णधाराने शुभम पवार. शुभम पवार यांच्या हातामध्ये चेंडू नसेल, शुभम पवार यांच्या हातामध्ये संघाचा विश्वास असेल. संपूर्ण बेलवडे खुर्द गावचा विश्वास घेऊन शुभम पवार सज्ज होत असताना 6 चेंडू 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधीही रंग बदलू शकतो. पैसा वसूल सामना. आकाश बुड ऑन स्ट्राइक. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना आकाशाने चेंडू आकाशात खेळलाय, चुकी केली. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. चुकी नसते क्रिकेटमध्ये कबूल, आणि इथे मात्र चुकीला माफी दिली जाणार नाहीये. सौकार, खराब कॉलिंग, खराब क्षेत्ररक्षण. सागर आणि सुशांत यांच्या माध्यमातून झेल घेण्याची संधी होती,
झेल देखील सोडलाय. 5 चेंडू 5 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे क्रिकेटमध्ये. आणि आयुष्यात कधीही हार म्हणू नका, कारण एका क्षणात माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ बदलू शकतो. इथे वेळ आणि खेळ बदलला जाईल का? 5 चेंडू 5 ची गरज. पाच चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना आकाशाने चेंडू हातात मारलाय, चुकी केली, झेल सोडलाय. एका धावेचा प्रयत्न, दुहेरीचा कॉल दिलाय, दुसरी धाव देखील प्राप्त केली जाईल. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा प्राप्त केल्यात. हा झेल नव्हता, हा सामना होता आणि झेल सोडलाय सागर पवार यांनी. आता जमिनीवरती बसलेत, परंतु आता चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. हा एक करंडक असेल मी म्हणेन. आता इथून सामना फिरला जाईल का? दुसऱ्या बाजूला आकाश बुड आपल्या संघाला मॅच जिंकून देतील का? टीम गोषटवाडी. 4 चेंडू 3 ची गरज. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलेत. चांगला झेल टिपलाय सचिन यांनी, झेल टिपलाय. आता 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. पा काय सामना रंगलाय. कधी सामना बेलवडेला जातोय तर कधी सामना गोषटवाडीला जातोय. 3 मध्ये 3 करायचे आहेत. सामना इथून देखील फिरला जाऊ शकतो, कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं म्हटलं जातं. नवीन फलंदाज दाखल होत असताना संकेत कुराडे. 3 चेंडू मध्ये आता 3 धावांची गरज आहे. सामना फसलाय सर. इथून मॅच कोण जिंकेल? या जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर गेम चेंजर व्हा, आणि या मॅच मध्ये कोण होईल गेम चेंजर? एका बाजूला बेलवडे खुर्द 3 चेंडू मध्ये 3 रोखायचे आहेत, दुसऱ्या बाजूला गोषटवाडी 3 चेंडू मध्ये 3 करायचे आहेत. चित्तथरारक मॅच, रंगतदार अवस्थेमध्ये सामना ठेवून ठेपलाय. 3 चेंडू मध्ये 3 ची गरज. सरपंच चषकाचा हा थरार आपण पाहतोय. चला प्लीज स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. तीन चेंडू मध्ये 3 ची गरज असताना बॅटची कडा लागली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय उमेश पवार यांनी डिप्लाय झेल. आता सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. 2 चेंडू मध्ये आता धावांची गरज आहे 3. मॅच हाय व्होल्टेज सामना, हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. सरपंच चषकाचा हात थरार. एका बाजूला घोषटवाडी सातत्याने चुका करते आणि दुसऱ्या बाजूला टीम बेलवडे खुर्द या मॅच सोडायला तयार नाहीये. आणि उमेश पवार यांनी या सामन्यामध्ये चांगले यष्टीरक्षण केले. 2 चेंडू मध्ये आता 3 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. आदर्श. आता आदर्शाला आदर्श खेळ करावा लागेल आपल्या टीमसाठी. शक्य आणि अशक्य असं काहीच नसतं या जगात. फक्त तुमचा दृढ निश्चय हा खूप महत्वाचा असतो. 2 चेंडू 3 ची गरज. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना ऑन साइडला खेळलाय. जमीन लगत फटका एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. आता मात्र दुसरी धाव देखील घेण्याचा मानस दाखवलाय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धाव बाद. 1 चेंडू 2 ची मॅच. 1 चेंडू मध्ये आता 2 करायचे आहेत. 1 चेंडू 2 धावांची गरज या सामन्यामध्ये. कंपल्सरी चेस लक्षात घ्या, पठाण क्रिकेटचा नियम. 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होत असताना या सामन्यामध्ये बॅटर नेम श्रेयस दाखल झालेत. 1 चेंडू मध्ये आता 2 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. जर एकदा सरपंच चषक, एकदा हा सामना आवडला असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या, कारण काय सामना रंगला. 1 चेंडू मध्ये 2 करायचे आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा. अशक्य देखील लक्ष्य तुम्ही पार करू शकता. स्वतःवर विश्वास पाहिजे. या जगामध्ये सगळं काही शक्य आहे. तुम्ही या सगळं काही मिळवू शकता. अर्जुन सुभद्रा पुत्र अभिमन्यूची एक गोष्ट आपल्याला नेहमी शिकवते, हिमतीने हारा परंतु हिम्मत हारू नका. इथे हिम्मत हारून चालणार नाहीये. 1 चेंडू 2 धावांची गरज. इतिहासाने मी लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही. आता लढावं लागेल. 1 चेंडू 2. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना गोलंदाजाने मात्र अप्रतिम चेंडू हाताळलाय. शुभम पवार यांनी हा सामना जिंकून दिलाय. व्हॉट अ मॅच. काय गोलंदाजी केली, लाजवाब अप्रतिम गोलंदाजी.